गुड मॉर्निंग फ्रेंड्स. उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण सेवा उद्योजकता हा विषय अभ्यासतो आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये सेवांची माहिती आपण घेतलेली आहे. त्यात प्रामुख्यानं वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांची माहिती घेतलेली आहे. सेवा किंवा सेवा उद्योग हा देशातील उत्पन्न मिळवून देणारा एक महत्त्वाचा मार्ग किंवा महत्त्वाचा घटक आहे. देशाच्या GDPमध्ये सेवा उद्योगाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. तर त्यामधले जे वैयक्तिक स्वरूपाच्या सेवा ज्या होत्या त्या आपण इथं या आधीच्या लेक्चर्समध्ये अभ्यासल्यात. त्याच्यामध्ये खाद्यान्न सेवा, निवारा सेवा, मनोरंजन, संदेशवहन, याला सर्वसाधारणपणे उपभोक्ता सेवा किंवा वैयक्तिक सेवा असं म्हटलं जातं. कंझ्युमर सर्व्हिसेस और पर्सनल सर्व्हिसेस. या व्यतिरिक्त इतर ज्या सेवा असतात, अनेक प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात, त्यांना त्या ठिकाणी औद्योगिक सेवा किंवा व्यावसायिक सेवा असं म्हटलं जातं. आता एकूण जर सेवा क्षेत्राचं स्थान बघितलं तर या व्यावसायिक किंवा औद्योगिक सेवा असतात तो अर्थचक्राचा एक महत्त्वाचा भाग असतो. कुठल्याही देशामध्ये अर्थचक्र जर चालायचं असेल, टोटल इकॉनॉमी जर बघितली तर त्यामध्ये सेवा क्षेत्राचा सगळ्यात जास्त वाटा असतो आणि त्यामध्ये देखील औद्योगिक किंवा व्यावसायिक सेवांचा वाटा सगळ्यात मोठा असतो. तर या सेवा कुठल्या कुठल्या आहेत ते आपण या पिरियडला इथं बघूया. त्यामध्ये पहिल्यांदा अभियांत्रिकी सेवा, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा समावेश होतो. त्यामध्ये बांधकाम सामुग्री तयार करणं, बांधकाम करणं प्रत्यक्षात, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक सामग्री, स्थापत्य यंत्रणा, स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादी ज्या सेवा आहेत त्यांचा समावेश या अभियांत्रिकी सेवांमध्ये होतो. यामध्ये इमारत बांधकाम, इमारतींचा आराखडा तयार करणं, प्रकल्पाचा आराखडा तयार करणं, यंत्रसामग्रीची उभारणी करणं, प्रत्यक्षामध्ये इमारत उभी करणं, त्याच्यामध्ये छोट्या इमारती असतील किंवा मोठ्या इमारती असतील, औद्योगिक प्रकल्प असतील, कुठलाही प्रकल्प असला तरी त्या सगळ्या सेवांचा समावेश अभियांत्रिकी सेवांमध्ये होत असतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे विपणन सेवा किंवा मार्केटिंग सर्व्हिसेस. सध्याच्या काळामध्ये उत्पादनापेक्षा विपणन हा घटक इथं महत्त्वाचा बनलेला आहे. कारण उत्पादन आपण करू शकतो परंतु त्याचं विपणन करणं आपल्याला बऱ्याच वेळा शक्य नसतं. तर विपणन करण्याच्या दृष्टीनं अनेक नवीन संधी, अनेक नवीन सेवा इथं निर्माण झालेल्या आहेत. व्यावसायिकाला एकाच वेळी उत्पादन करणं आणि विपणन करणं हे बऱ्याच वेळा शक्य होत नाही. बऱ्याच वेळा त्याचा फोकस हा उत्पादनावर अधिक असतो, विपणनावर कमी असतो. अशावेळी विपणनाचं काम हे दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा दुसऱ्या संस्थेकडे सोपवलं जातं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी मालाची विक्री होऊ शकते. आज आपण बघितलं तर ई कॉमर्स हे काय आहे? ई कॉमर्समध्ये उत्पादक हे वेगळे आहेत, आणखी मार्केटिंगचं किंवा विपणनाचं काम या ई कॉमर्स कंपन्या करत आहेत. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा मिंत्रा असेल, यासारख्या ज्या कंपन्या आहेत भारतामधल्या अग्रगण्य कंपन्या म्हणून ओळखल्या जातात, या कंपन्या प्रामुख्यानं या विपणनाचं काम करत असतात. ते देखील इंटरनेटचा वापर करून, ई कॉमर्सचा वापर करून या ठिकाणी मालाची विक्री इथं केली जाते. थोडक्यात बाजारपेठेचा शोध घेणं, ग्राहकासंबंधीची माहिती मिळवणं, विपणन धोरण आखणं, विक्रय वृद्धी योजना तयार करणं, या सेवा देखील आज या सेवा संस्थांमार्फत किंवा विपणन सेवा संस्थांमार्फत इथं केल्या जातात. याला मार्केटिंग सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. तिसरा जो सेवेचा प्रकार आहे व्यावसायिक सेवेचा तो म्हणजे जाहिरात सेवा किंवा ॲडव्हर्टायझिंग. आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे बघा की कुठलीही वस्तू या ठिकाणी जाहिरात नसेल किंवा जाहिरात व प्रसिद्धी नसेल तर विकता येत नाही. आजकाल प्रत्येक गोष्टीची जाहिरात करावी लागते. कितीही गोष्ट चांगली असू दे, तुम्ही जाहिरात केली तरच ती ग्राहकापर्यंत पोचू शकते, अन्यथा ती ग्राहकापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळं जाहिरात तयार करणं, जाहिरात प्रसिद्ध करणं, जाहिराताची माध्यमं शोधणं, असे अनेक घटक या सेवांमध्ये इथं समाविष्ट होतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक जाहिरात आली, वर्तमानपत्र, मासिकं, प्रसिद्धीपत्रकं, TV, रेडिओ, चित्रपट, रस्त्यावर फलक, इलेक्ट्रॉनिक फलक, आता नवीन आलेलं म्हणजे नेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोर्टल्सवर जाहिराती देणं,
आज आपण कुठलीही गोष्ट या ठिकाणी जाहिरातीशिवाय बघू शकत नाही. एखादा फिल्म बघायची असेल किंवा यूट्यूबवर तुम्हाला एखादी एखादी घटना बघायची असेल तर लगेच तुम्हाला पहिल्यांदा जाहिरात बघायला लागते आणि त्यानंतरच त्या ठिकाणी ती घटना किंवा ते दृश्य तुम्ही बघू शकताय. थोडक्यात जाहिरात ही आजच्या काळात एक महत्त्वाची गरज बनलेली आहे. त्यानंतरचा आणखीन एक घटक आहे तो म्हणजे मध्यस्थ सेवा किंवा प्रतिनिधी सेवा. बऱ्याच वेळा उद्योजकाला अनेक प्रकारची कामं इथं करावी लागतात. अनेक घटकांशी संपर्क साधावा लागतो. त्यामध्ये शासकीय अधिकारी असतील, वेगवेगळी प्रशासनातील अधिकारी असतील, वेगवेगळी खाती असतील, वेगवेगळी मंत्रालये असतील. अशा वेळी सगळ्या ठिकाणी एक व्यक्ती किंवा एक व्यक्तिसमूह इथं जाऊ शकत नाही. सगळ्याच गोष्टी ती व्यक्ती इथं करू शकत नाही. अशावेळी या सगळ्यांशी संपर्क साधण्याचं काम मध्यस्थामार्फत केलं जातं आणि अशा प्रकारच्या सेवा आज उपलब्ध झालेल्या आहेत. कच्चा माल उपलब्ध करणे, तयार मालाची विक्री करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे, सुरक्षा व्यवस्था अशा अनेक प्रकारच्या सेवांमध्ये या ठिकाणी मध्यस्थांची नियुक्ती केली जाते. उदाहरणार्थ आता एखादं इमारत आहे आणि त्याला आपल्याला सिक्युरिटी पाहिजे आहे, तर सिक्युरिटी या ठिकाणी सिक्युरिटी जर घ्यायची म्हटली तर त्या ठिकाणी त्याला पगार द्यायला पाहिजे. 3 माणसं आपल्याला नेमायला पाहिजेत वेगवेगळ्या वेळी, कारण 8-8 तासाची पाळी जर धरली तर या ठिकाणी 3 व्यक्तींची नियुक्ती करायला पाहिजे आणि या 3 व्यक्तींची नियुक्ती करणं हे एखाद्या सोसायटीला शक्य नसतं. अशावेळी या सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था असतात, मध्यस्थ संस्था असतात, त्यांच्यामार्फत ही सिक्युरिटी पुरवली जाते. अशा अनेक प्रकारची सेवा किंवा सेवा देणाऱ्या संस्था इथं अस्तित्वात आहेत, ज्यांना मध्यस्थ सेवा किंवा प्रतिनिधी सेवा असं म्हटलं जातं. त्यानंतर सेवांचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे संशोधन सेवा. बऱ्याच वेळा आपल्याला वेगळ्या प्रकारचं संशोधन करावं लागतं. उत्पादन जर चांगलं करायचं असेल, उत्पादनामध्ये बदल करायचे असतील तर संशोधन करणं आवश्यक असतं. परंतु संशोधन हे सहजासहजी होणारी गोष्ट नसते. संशोधन सातत्यानं करावं लागतं. त्यासाठी वेगळा स्टाफ नेमावा लागतो. त्यासाठी सुधारणा कराव्या लागतात, बदल करावे लागतात, यंत्रणा उभारावी लागते. ते सगळं एखाद्या संस्थेला शक्य नसतं. अशावेळी संशोधन सेवा पुरवणाऱ्या देखील काही संस्था असतात, त्यांच्यामार्फत या सेवा पुरवल्या जातात. त्यानंतर एक महत्त्वाचा सेवा प्रकार म्हणजे व्यवस्थापन सल्ला, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. बऱ्याच वेळा व्यवस्थापनासमोर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. त्यामध्ये बदल करणं इथं आवश्यक असतं. व्यवस्थापनामध्ये बदल होणं इथं आवश्यक असतं आणि ते सगळं करायचं असेल तर त्या ठिकाणी या ज्या कन्सल्टन्सी फर्म असतात, व्यवस्थापन सल्ला सेवा असतात, त्यांची इथं मदत घेतली जाते. उत्पादन, विपणन, वित्त व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, वितरण व्यवस्थापन, खरेदी व्यवस्थापन अशा अनेक विभागांमध्ये इथं अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्या अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीनं आज व्यवस्थापन सेवांचा, सल्ला सेवांचा इथं उपयोग करून घेतला जातो. त्यानंतरचा एक घटक असतो तो म्हणजे साठवणूक सेवा, वेअरहाऊसिंग किंवा लॉजिस्टिक्स. आज ही सेवा देणारी एक स्वतंत्र यंत्रणा इथं निर्माण झालेली आहे किंवा लॉजिस्टिक कंपन्या इथं निर्माण झालेल्या आहेत. आज आपण बघतोय बघा, एखादी ई-कॉमर्समधून आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून गोष्ट खरेदी करायची असेल तर त्या ठिकाणी उत्पादक हा वेगळा असतो, उत्पादक वेगळ्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी ही जी पुरवणारी यंत्रणा असते ती ॲमेझॉनसारखी कंपनी असते. ही कंपनी काय करते तर त्या ठिकाणी उत्पादकांकडून ती वस्तू घेते. त्यानंतर साठवणूक सेवा ज्या असतात, लॉजिस्टिक असतात, त्या कंपनीकडे ती वस्तूची सुपूर्द केली जाते आणि ती वस्तू आपल्यापर्यंत ही लॉजिस्टिक कंपनी किंवा साठवणूक सेवा करणारी कंपनी आपल्यापर्यंत पोचवत असते. म्हणजे डिस्ट्रीब्युशन, साठवणूक करणं, त्या ठिकाणी साठा करणं, वस्तू ठेवणं, आणखी ती योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणं, या सगळ्या सेवा आज महत्त्वाच्या बनलेल्या आहेत आणि आज या अनेक कंपन्या या क्षेत्रामध्ये इथं आलेल्या आहेत. याला वेअरहाऊसिंग कंपन्या किंवा लॉजिस्टिक कंपन्या असं म्हटलं जातं आणि जसं जसं काळ बदलत जाईल तसं लॉजिस्टिकची मागणी आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. कारण ग्राहक एका ठिकाणी आहे, उत्पादक दुसऱ्या ठिकाणी आहे, ते वितरण करणारी कंपनी तिसरी असते, आणखी सेवा देणारी कंपनी मात्र वेअरहाऊसिंग किंवा लॉजिस्टिक कंपनी असते. त्यानंतर आणखीन एक घटक इथं महत्त्वाचा बनलेला आहे. आज आपण ज्याला IPO म्हणतो आहे किंवा BPO म्हणतो आहे, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग किंवा नॉलेज प्रोसेस KPO
नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग अशा प्रकारची एक सेवा देणारी एक नवीन गरज इथे निर्माण झालेली आहे. परदेशातील ग्राहक असतील किंवा भारतातील ग्राहक असतील तर त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी या ठिकाणी लोकांची आवश्यकता असते. एखादी कंपनी उत्पादन करते, त्यानंतर माल विकते, परंतु त्या विकलेल्या ग्राहकाशी सातत्यानं संपर्क साधणं इथं आवश्यक असतं. त्यांचा माल विकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय आहे, त्याला आवडलेलं आहे की नाही, त्यानंतर त्याचे काही प्रॉब्लेम आहेत का, हे सगळं इथं बघणं आवश्यक असतं. हे बघायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र स्टाफ नेमावा लागतो आणि प्रत्येक कंपनीला हा स्टाफ नेमणं शक्य नसतं. अशावेळी या सेवा या ठिकाणी IT कंपन्यांकडं, BPO कंपन्यांकडं सोपवल्या जातात. आज आपण बघतो बघा, बऱ्याचशा कंपन्या, BPO कंपन्या, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग कंपन्या या ठिकाणी परदेशातील ग्राहकांशी कॉन्टॅक्ट करून परदेशातील कंपन्यांमार्फत या ठिकाणी या सेवा इथं पुरवत आहेत. म्हणजे कंपनी भारतातली आहे, त्या ठिकाणी उत्पादन हे परदेशी कंपनीनं केलेलं आहे, ग्राहक परदेशातील आहेत. फक्त भारतातील कंपनी काय करते तर त्या ग्राहकांशी संपर्क साधते आणि दोघांच्यामध्ये कम्युनिकेटर म्हणून काम करत असते. तर अशा अनेक प्रकारच्या सेवा उद्योजकतेच्या संधी आज आपल्याला उपलब्ध होत आहेत. त्यामुळं सेवा क्षेत्र हे एक मोठं महत्त्वाचं क्षेत्र बनलेलं आहे की ज्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊ शकेल. आज आपण बघितलं तर आपलं जे सेवा क्षेत्र आहे ते सेवा क्षेत्र कुठल्या देशाला या ठिकाणी जास्त सेवा पुरवतं हे जर बघायचं असेल तर ह्याच चार्ट इथं दिसतो बघा आपल्याला. आपण जी सेवांची निर्यात करतो, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो युनायटेड स्टेट्सचा किंवा अमेरिकेचा आहे. साधारणपणे जर विचार केला तर अमेरिकेला सगळ्यात जास्त सेवा पुरवल्या जातात. त्याखालोखाल ब्रिटन, युनायटेड किंगडम, त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, जपान, इटली, स्पेन, नेदरलँड्स, चायना, हाँगकाँग यांचा वाटा देखील इथं महत्त्वाचा आहे. तर या वाट्यामध्ये आपला सगळ्याधिक सेवा या अमेरिकेला आणखी युरोपियन कंट्रीजमध्ये पुरवल्या जातात. त्याखालोखाल इतर देशांमध्ये या ठिकाणी पुरवल्या जातात. तर सेवा क्षेत्र हे सतत वाढत जाणारं क्षेत्र, आणखी महत्त्वाचं राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देणारं क्षेत्र आहे. त्यामुळे सेवा क्षेत्राकडं आज वळणं आवश्यक आहे. जर आपल्याला तयार करायचा असेल, उद्योजक व्हायचं असेल तर सेवा क्षेत्रामध्ये आज अनेक संधी इथं उपलब्ध आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्राचा प्रत्येकानं इथं विचार केला पाहिजे. आता यापुढच्या लेक्चरमध्ये आपण कृषी क्षेत्राचा विचार करूया. कृषी उद्योजकता हा देखील एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, त्याचा आपण नेक्स्ट पिरियडमध्ये विचार करूया आणि इथं थांबूया. थँक्यू.